Thanks to Raman Cricket Club, Krishna, Raman Gamre, Raman Carom Club, Krishna. इसके बॉल की टर्न को देखिए. He is one of the best youngster right now in rubber ball. ओहो हो, पहली बॉल और बहुत वाइड टर्न है कृष्णा का. थोड़ा इनसाइड आउट खेलने का प्रयास. राहुल चांदोरकर एक रन से शुरुआत करते हुए, उनके साथ में है तरुण बिष्ट. ये दोनों बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है दक्षिण मुंबई के. दक्षिण मुंबई की जो कुछ चुनिंदा टीमें हैं उसमें जय अम्बे, ओमकार गिरगांव, ये दो टीमों का नाम शुमार होता है. स्कोर 2 रन. थोड़ा सा ऑन दी अप हॉरिजॉन्टल बैट शॉट. प्रथमेश पवार के पास जाती हुई गेंद और 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 3. टॉस जीतकर पहले बॉलिंग करते हुए यूएस उमेश खार. बैटिंग करनी ओमकार 11 गिरगांव. थोड़ा सा फ्लाइट दिया था और इस बार चकमा दिया. बहुत अच्छी बॉलिंग. मतलब मुझे बोरीवली के चंद्रकांत मापारा बंडिया बॉयज के उनकी याद आ गई. बहुत स्मूथ बॉलिंग एक्शन है. पानी में मछली तैरे वैसा स्मूथ बॉलिंग एक्शन कृष्णा का. 3 विदाउट लॉस. बॉल नीचे रही और सुर्रा हो गई. नो बॉल, फ्री हिट. प्रीतम परब के पास जाती हुई गेंद. उमेश 11 की एक खास बात रही है, मुंबई के प्लेयर्स को हमेशा खिलाते हैं. फ्री हिट की बॉल है. 5 रन. फुल टॉस बॉल. ज्यादा से ज्यादा 1-2. कप्तान स्वयं वहां पहुंचे थे. आकाश सिंदरिया को भी आज आप देख रहे हैं यूएस उमेश में. स्कोर 6 रन. राहुल 2, तरुण 2. फ्लाइटेड बॉल और ये गगनचुंबी छक्का. राहुल चांदोरकर छा चुके हैं और उनके टी शर्ट पर लिखा है एथलेटिक. बिल्कुल एथलेटिक बॉडी है उनकी. और देखिए किस तरह एग्जीक्यूशन किया. ओवर पिच बॉल थी. बल्ले का बैक स्विंग देखिए. फॉलो थ्रू बहुत बढ़िया. एंड कोऑर्डिनेशन लाजवाब. और ये 6 रन. स्कोर 12. इस बार बैकफुट पर जाकर पंच लगा दिया. वाइडिश एक्स्ट्रा कवर की और जाती हुई गेंद. 1 रन और. स्कोर आगे बढ़ता हुआ 13. 1 ओवर की समाप्ति पर. 13 रन आफ्टर 1 ओवर. ओमकार 11 गिरगांव. मुंबईकर के लिए सबसे बड़ी खुशखबरी यह है कि गिरगांव रेलवे स्टेशन भी अब मंजूर हो गया है. बहुत जबरदस्त साइड है यूएस उमेश 11. शाहिद शेख, प्रथमेश पवार जैसे 2 चुनिंदा बड़े हार्ड हिटर बैटर्स हैं. आकाश सिंदरिया जैसा मिडिल ऑर्डर में खतरनाक और खुखार. और नया ओवर करेंगे अमेय लाड. तो आज कुंभारवाड़ा गणेशोत्सव के लिए बहुत खुशी का दिन है. 75वां साल है. लोकमान्य बाल गंगाधर तिलक जी को मैं प्रणाम करना चाहूँगा. कोटि कोटि वंदन. भारत ने एक से बढ़कर एक महापुरुष दिए और गणेशोत्सव सार्वजनिक रूप से जो मनाया जा रहा है ये गिरगांव की देन है. बहुत ही अनयूजुअल बॉलिंग एक्शन. और देखना होगा क्या फैसला देते हैं अंपायर. वाइड बॉल अंपायर नासिर शेख द्वारा. अमेय लाड जब बॉल करते हैं तो उनकी आंखें पिच की तरफ रहती है. जैसे हमने पॉल एडम्स की बात की थी भाईंदर में. फोहा ये उनको नाम दिया गया था. दक्षिण अफ्रीका के फ्रॉग इन अ ब्लेंडर स्टाइल बॉलिंग. अमेय लाड सर झुका के बॉलिंग करते हैं लेकिन उनके टी शर्ट पर लिखा है बिलीव. और बैकफुट पर जाकर ये पंच.
एक्स्ट्रा कवर बाउंड्री के ऊपर से तरुण बिष्ट का ये नमकीन सिक्सर। अब ये शॉट देखने लायक है, फुल फ्लरिश ऑफ द बैट, ऊंचाई मिली, दूरी नहीं तय कर पाएंगे, लेकिन वहां कैच नहीं होगा। हाई राइज कैचेस लेना आसान काम नहीं है, वेरी डिफिकल्ट चांस बट कुड हैव बीन टेकन। कैच छूट गया। 22 रनों की भागीदारी इस वक्त पहले विकेट के लिए ओमकार गिरगांव की यूएस उमेश खार के सामने। इस बार हुक कर दिया है, बॉल जाएगी वाइडिश स्क्वायर लेग की तरफ और रन पूरा किया बड़ी आसानी से राहुल चांदोरकर ने। इसके पहले इस मैदान पर राहुल चांदोरकर की बल्लेबाजी बोरीवली वासी देख चुके हैं। स्कोर 23। दीपक शाह जिनको नाम दिया गया था बादशाह, और एक ऐसा इनामों का बादशाह जिसकी स्मृति में टूर्नामेंट। फुल टॉस बॉल और ये जाएगी सड़क पे कड़क, सीधा बिल्डिंग में। 6 रन। तरुण बिष्ट और लवेश मेहरा हमारे दो ऐसे बल्लेबाज है, खाते पीते घर के, मजबूत कद काठी के। और जिस तरह बिष्ट ने वहां उस गेंद को भेजा था, बाजू वाली सोसाइटी के सेक्रेटरी ने भी सभी को कह दिया है भाई थोड़ा आराम से आज, क्योंकि रबर बॉल आ सकती है हमारी सोसाइटी में। 29 क्रॉस कटेड शॉट, बल्ले के मुंह को बंद किया है, स्क्वायर ऑफ द विकेट, 1 रन पूरा किया। दूसरा होना थोड़ा मुश्किल रहेगा। स्कोर 30। राहुल 3 बॉल 3, तरुण बिष्ट 9 बॉल 23। इस बार ये बैडमिंटन स्मैश है और पहला विकेट। तो आउट हो गए राहुल चांदोरकर और उनकी जगह आ रहे अरशद पेंढारी। ज्यादा हाइट थी, उस पर ये शॉट नहीं भी खेलते तो चल जाता, लेकिन उन्होंने साहस किया और वो साहस दुस्साहस बना और एक बढ़िया कैच वहां पर। हाँ, वेलकम लक्ष्मण, बोरीवली नैन्सी कॉलोनी, लक्ष्या। निशांत कोरा के बहुत बड़े फैन हैं। आइए, नैन्सी कॉलोनी के वासी लक्ष्मण उर्फ लक्ष्या। केदार भाव के हाथों ये सत्कार होगा। आइए लक्ष्मण। 2 और 30 रन, 1 विकेट। राहुल कश्यप ने ये कैच लिया है। नए ओवर करेंगे कृष्णा के नए ओवर की पहली गेंद थोड़ा सा टर्न होती हुई। कल भी हमने मुंबई के लेफ्ट आर्म बॉलर्स की बात की थी, दीपक शाह, संदीप दलवी, शानबाग, और इसके अलावा हमारे चंद्रकांत मापारा, अनिकेत सानप, अभिजीत बोरकर। फास्ट बॉल थी, ऑलमोस्ट लाइक अ चाइना मैन, और बैकफुट पर जाकर अरशद पेंढारी इसको खेलते हुए 1 रन लिया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 32 फॉर 1। तरुण बिष्ट अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। राहुल चांदोरकर ने स्टार्ट अच्छा लिया था, लेकिन यूएस उमेश 11 ने राहुल का विकेट लेकर मैच में कमबैक बहुत अच्छे तरीके से किया है। 32 फॉर 1। धीमी बॉल थी, देखिए तेज गेंद पर बड़े शॉट लगाए, लेकिन यहां पर रनआउट का खतरा है।
प्रथमेश पवार ने सोचा नहीं मैं थ्रो नहीं करूंगा। 32 for 1 थर्ड ओवर। स्कोर बोर्ड पर अब थोड़ा सा प्रेशर डालते हुए यूएस उमेश 11 खार। लेकिन अब देखिए बहुत खराब गेंद थी, हाफ ट्रैकर बॉल, कोई टर्न नहीं था, बाउंस अच्छा था और उसके ऊपर गगनचुंबी छक्का। तरुण बिष्ट फोर्स का टी शर्ट उन्होंने पहना है और उनकी बल्लेबाजी में फोर्स है। कपड़े में फोर्स, टी शर्ट में फोर्स, ट्रैक पैंट में फोर्स, बैटिंग में फोर्स, लाइव स्ट्रीमिंग में फोर्स। जिंदगी में फोर्स होना जरूरी है। जैसे आपकी सोसाइटी के आने वाले पानी के नल में फोर्स होना जरूरी है। 38 पर 1। चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बाजू का बेल आइकन दबाना न भूलें। तरुण बिष्ट 12 बॉल 30, हर्षल 1 बॉल 1। कृष्णा युवा गेंदबाज है, थोड़ा सा जरूर उनको सबक सीखना होगा। धीरे धीरे, एक दिन में आप नहीं सीखते। जितने मैच आप ज़्यादा खेलेंगे उतना आप तजुर्बा हासिल करेंगे। स्कोर 38 for 1। यूएस उमेश 11 को दाद देना चाहूंगा, कई युवा खिलाड़ियों को उन्होंने शामिल किया है। वाइड बॉल। आज रोहन खरात, नियाल तुसामत, कृष्णा, सोहेल शेख, कई ऐसे युवा खिलाड़ी, शरद पगारे, रोहित माने, हर्ष अड़सूड़, इस बार पुल कर दिया है। छपरे के ऊपर छपरा, तोड़ छक्का। तरुण बिष्ट माझं नाव आहे तरुण आणि मी धावा काढतो भरभरून। जय बिस्ता उनके भाई हैं और उनके पापा गोकुल बिस्ता जो गरवारे क्लब हाउस के क्रिकेट कोच है। तरुण बिस्ता, ड्राई फ्रूट में पिस्ता और बैटिंग में तरुण बिस्ता, दोनों का जवाब। 45 for 1। वी आर इन ओवर नंबर 3। तरुण ऑन 36। Krishna over the wicket, shot of the morning, on the rise, Jagas। 50 रन पूरे होते हुए 3 overs 51 for 1। तरुण बिष्ट 14 बॉल 42, 300 का स्ट्राइक रेट है। हर्षल 1 बॉल 1, कृष्णा 2 ओवर 34 रन, कोई विकेट नहीं। बंडिया बॉयज को जरूर आज याद करेंगे। बंडिया बॉयज, डैशिंग, सीताराम, सैनियल, नर्मदा अर्जुन, जय अम्बे, बोल रहे आदर्श। उत्तर मुंबई में बहुत जबरदस्त टीमें रही। जय अम्बे मलाड टीम को मैं भूल नहीं सकता। बबलू कटलर की एक जोड़ी हुआ करती थी और उनका भी बहुत बेहतरीन क्रिकेट हुआ करता था। नर्मदा अर्जुन वन ऑफ द बेस्ट टीम। भूपेंद्र भाई केनी ने नर्मदा अर्जुन बनाई और दीपक शाह और भरत वाघेला, गुरु और चेला साथ में खेले। दीपक शाह था, 5 प्लेयर लेके भी भिड़ जाता था। और ये अरशद पेंडारी, ये उनका ट्रेडमार्क स्ट्रोक है, कहा जा सकता है। पेंडर रेलवे स्टेशन की कसम, उसके बाहर पेंडारी प्रवेश द्वार बनाना चाहिए। व्हाट अ शॉट दैट इज। 57 for 1। हाई एंड हैंडसम। सबसे बड़ी बात है कि जगह पर खड़े खड़े उस शॉट को खेला था। स्टैंड एंड डिलीवर। 57 for 1। अरशद पेंडारी। यूएस उमेश 11 के सामने ओमकार गिरगांव। अब एक और। अब ये तो भाई तबीयत खुश करने वाला शॉट था। 6 रन।
ये अरशद पिंडारी है, जिसने इसको खिलाया कामयाब हो गया। कभी कभी जब आप प्लेयर को रिजेक्ट करते हैं ना, तो मैं बॉलीवुड का एग्जांपल देता हूं। हम आपके कौन मेट्रो थिएटर ने रिलीज करने से मना कर दिया, 11 गाने हैं, पिक्चर हिट नहीं होगी। लिबर्टी ने रिलीज कर दी, 1 साल तक हम आपके कौन चली, किसी का फायदा किसी का नुकसान। 63 for 1। एक अरशद पिंडारी 4 बॉल 19। आदर्श की गेंद बॉल पीछे गई है प्रीतम के पास। यूएस उमेश के पास भी बहुत स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है। बाय का ये रन पर नासिर शेख द्वारा। स्कोर 70 for 1। बहुत स्ट्रॉन्ग स्टार्ट ओमकार गिरगांव का। हेलीकॉप्टर शॉट पिस्ट का, और ये अच्छे। आंधी और तूफान, दिया और बाती, शोला और शबनम, जलवा ही जलवा। 76 for 1 ओमकार गिरगांव। लुक एट दैट हेलीकॉप्टर शॉट। ओमकार देसाई का इसी मैदान पर एक हेलीकॉप्टर शॉट का वीडियो है। 18 lakhs have viewed that। इस बार इन फ्रंट ऑफ द स्क्वायर एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर लगने वाला शानदार चौका। रन अब बन नहीं रहे, रन बह रहे हैं। 4 ओवर 80 रन, 1 विकेट। 20 का एवरेज है। महंगा ओवर आदर्श का 28 रन बने, 4 6 और 1 चौका। स्कोर 80 for 1। स्कोर है 80। यूएस उमेश 11 के पास भी बहुत हार्ड हिटिंग लाइनअप है। शाहिद शेख, प्रथमेश पवार जैसे बैटर इस टीम में है। दे विल हैव टू बैट टुडे। दोनों सीनियर प्लेयर्स पर एक जिम्मेदारी, और ऐसा नहीं उमेश 11 ने इस तरह के मैचेस पहले भी खेले, निकाले भी हैं। प्रीतम परब वन ऑफ द ग्रेसफुल बैटर। राहुल कश्यप द डैशिंग डेयरडेविल बैटर। I think we have a good match on the hand। 80 for 1। लेकिन अगर ये स्कोर 100 को टच कर गया, then yes it's bit difficult, but 90 के अंदर रहता है, still there is a chance। It should not go to 100, believe me। Sohail Sheikh, no ball, free hit। $81 for 1 लास्ट ओवर। इसके बाद वाले मुकाबले में इस मैच की विजेता टीम और शिव 11 घाटकोपर का मुकाबला होगा, और फिर दोपहर के सेशन की शुरुआत होगी। दोपहर में भी आज 4 बड़ी टीमें आज आप देखेंगे। संदीप कदम यांनी मंचावर यायचं आहे। भरत वाघेला आपणास भेटू इच्छित आहेत। संदीप कदम मंडी। स्टंप्स के करीब आकर इस बार ये फ्रीड की बॉल है। 1 रन पूरा किया और दूसरे के लिए दौड़ चले वहां पर तरुण और अरशद। फ्रीडला साइड चेंज करू शकतो का? फ्रीडला साइड चेंज नाही करू शकत। बॅट्समन तोच आहे, थांबव ना। बॅट्समन तोच आहे, साइड चेंज करू शकतो का विचारतो तुम्हाला सर। थांबवा सर मॅच। 1 मिनिट सर, 1 मिनिट थांबा जरा, 2 मिनिटं थांबा। साइड चेंज नाही करू शकत बॉलर सर। Take it chill।
एक और नो बॉल और फ्री हिट। बॉल को पिचअप कराना बहुत जरूरी है सोहेल शेख के लिए। बॉलर का जहां पर लैंडिंग है, डिलीवरी, स्ट्राइड और फॉलो थ्रू है, वो आसान नहीं है। कल बड़े बड़े गेंदबाज वहां स्ट्रगल कर रहे थे, लेकिन यही बारिश के क्रिकेट का मजा है। बिना बारिश के कीचड़ में शरीर के संतुलन को बनाए रखते हुए गेंद करना एक कला है। 84 पर 1, स्ट्रेट डाउन द ग्राउंड और 1 रन रहेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 85, 1 विकेट पर। पिछले मैच में हमने देखा किस तरह श्री साई कैटरर्स के सामने स्कोर चेस किया गया। कल रेड डेविल्स नोएडा रायगढ़ टीम ने फाइनल में जगह बनाई है। पुल कर दिया। तरुण बिष्ट अपने 50 पूरे कर चुके हैं। जन्नाटेदार बैटिंग तरुण। खामोशी है कि शोर आएगा, सबका वक्त आता है, मेरा दौर आएगा। 91 for 1, लेकिन ये स्कोर भी सेफ नहीं है। कल 91 चेस किया पहले ही मैच में भांडुप स्ट्राइकर्स ने सिल्वर स्टार भिवंडी के सामने। तरुण बिष्ट ने जो बल्लेबाजी की है आज, वाकई में आंखों को ठंडक देने वाली। आंखों की ठंडक के लिए अगर बगल में गाजर का जूस न मिले तो तरुण बिष्ट की बल्लेबाजी को देख लीजिए, ठंडक मिल जाएगी। 91 for 1, तरुण ऑन 58 of 18। नो बॉल, फ्री हिट। सोहेल शेख गेंदों को पिचअप नहीं कर पा रहे। थोड़ा तजुर्बे के साथ आप जरूर सीखते जाएंगे, लेकिन एक्स्ट्रा ऑर्डिनरी बैटिंग आज तरुण बिष्ट और अर्शद पिंडारी। पिंडारी 9 बॉल 22, तरुण 19 बॉल 58 रन। सोहेल अब तक 4 गेंदों में 12 रन दे चुके हैं। 3 बार नो बॉल आए हैं, 3 बार फ्री हिट आई है। 1 सिंगल, 1 डबल, 1 डॉट बॉल और 1 6। इस तरह मिला जुला ओवर। What a shot, shot of the tournament। घुमा के 360 डिग्री में घुमा। यहां पर एक और 6 है मेरे ख्याल से, नहीं, दैट्स अ कैच बाय राहुल कश्यप। और तरुण बिष्ट एक जबरदस्त पारी। तरुण बिष्ट इज अ स्पेशल। तरुण बिष्ट की ये टूर्नामेंट में एंट्री इस तरह रही है जैसे बॉलीवुड में टाइगर श्रॉफ की डेब्यू रही थी। व्हाट अ बैटिंग बाय तरुण बिष्ट एंड दिल खुश करने वाली बैटिंग। उमेश 11 यानी कि यूएस उमेश 11 को 99 बनाने हैं मैच जीतने के लिए। मैच समरी आपके सामने आ रही है। तरुण कॉट, आदर्श बोल्ड सोहेल 21 बॉल 64, राहुल 4 बॉल 3 कॉट अमे बोल्ड अमे, अर्शद पिंडारी 9 बॉल 22, 9 एक्स्ट्रा। आदर्श 1 ओवर 28,
अमय 1 ओवर 17 रन 1 विकेट, कृष्णा 2 ओवर 34, सोहेल 1 ओवर 18 रन 1 विकेट। फॉलो विकेट पहला 30 पर, दूसरा 98 पर। 99 का लक्ष्य पूरा करने के लिए आपके सामने अब हाजिर होने जा रहे हैं मेरे काबिल दोस्त जयेश भोसले। धन्यवाद। मंदार गरुड़े, भरत वाघेला और सुकेश राव, ये एक ऐसा त्रिकोण था जिसको देखने के लिए दर्शक मैदान में आते थे और इन दिनों बहुत दूर रहने चले गए, लेकिन हमारे दिल के अंदर है बाबा सुकेश राव। बाबा तुम्हारे लिए मराठी में कुछ कहना चाहूंगा। बंद व्हायची विरोधकांची काव जेव्हा मैदानामध्ये उतरायचा सुकेश राव। तर सुकेश राव, थैंक यू सो मच, विश यू गुड लक ब्रदर। हाँ यस, रक्षा भाव बता रहे कि साउथ इंडियन कम्युनिटी अन्ना लोग मतलब हाँ यस यस मुझे पता है ना। सुकेश राव गुड जॉब। संदीप कदम मंडी आइए, वेलकम संदीप कदम। हमारे अनिल गाड़ी को आप देख सकते हैं। आइए संदीप कदम मंडी। क्या जबरदस्त टीम उन्होंने तैयार की है, जिन्होंने आज भव्य विजय, बिगेस्ट अपसेट ऑफ द टूर्नामेंट टुडे बाय शिव 11 घाटकोपर। और शंकर भगवान की प्रतिमा आपको दी जा रही है। आपके जीवन में सब अच्छा हो। कॉन्ग्रेचुलेशंस एंड ऑल द बेस्ट मंडी। चलेंगे सीधा अब जयेश भोसले के पास, आगे का आपको देखा हाल। हेलो चेक, हेलो चेक। स्वर्गीय सर दीपक शहा बादशाह यांच्या स्मृतीनं जिथे उजाळा देणारी ही स्पर्धा लेट सर दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी 2024 पर्व 7वे आपण पाहत आहोत। फोर्सवर लाईव्ह आहे YouTube वाहिनीवरती थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं आपण पाहत आहोत। या मैदानाच्या आतमध्ये वडियात चालू असलेली मॅच जिथे US उमेश 11 कार टीमने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंग करत असताना या स्पर्धेतली सेकंड हायेस्ट टोटल इथे मात्र येत असताना पाहायला मिळाली, कारण या स्पर्धेमध्ये जिथे 107 धावा बनवणारा संघ जो मात्र रायगड टीमला आपण पाहिलं होतं, अगदी त्याच वेळेला आज मात्र ओमकार 11 गिरगाव या टीमने सेकंड हायेस्ट टोटल इथे बनवली आहे। अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं दुसरी सेकंड हायेस्ट टोटल इंडिव्हिज्युअल स्कोर मध्ये पाहायला मिळाली, कारण इश्तियाक शेख
इश्तियाक शेखने 65 धावांची खेळी केली. कालचा दिवस गाजवला. तर आजच्या दिवसामध्ये जिथे मात्र 64 धावांची खेळी येत असताना तरुण बीसच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सामन्याला सुरुवात. नरेश ठोंबरे गोलंदाजी मार्क वरती, शाहिद शेख ऑन द स्ट्राइक नॉन स्ट्राइक एंड वरती प्रथमेश पवार. पहिला बॉल नरेश ठोंबरे, पहिला चेंडू उजव्या एसीच्या बाहेर डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. तरुण त्या ठिकाणावरती आहे. 64 धावांची खेळी आज न विसरणारा दिवस त्याचा निश्चितच असेल. कारण तरुण बीस ही धावसंख्या उभारण्यामध्ये सर्वात महत्वाचा आणि मोलाचा वाटा हा रोहन भोसलेचाही आहे. कारण रोहन भोसलेने शून्यावरती त्याची कॅच सोडली. 64 धावांची खेळी त्याने साकारली. मॅच अजूनही संपलेली नाही. पूर्वार्धाचा खेळ केवळ संपलाय. उत्तरार्धामध्ये आपण आहोत. मैदानाच्या आतमध्ये प्रशोभ जिथे स्ट्रायकर वरती प्रथमेश यशवंत पवारला आपण पाहत आहोत. धापलकावरती दाबा केवळ एक आली. नरेश ठोंबरे पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड साइड स्क्रीनच्या अगदी समोर हर्षद पेंडारी बंटी आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना पाहायला मिळतोय. खालापूर तालुक्यातील खोपोली मधून येणाऱ्या रायगडचा हा खेळाडू वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. तर अगदी खालापूर तालुक्यातील हातनोली गावचा असणारा खेळाडू गोलंदाजी करत असताना नरेश ठोंबरेला आपण पाहत आहोत. मोहने कोळीवाडा कल्याणचा असणारा खेळाडू ठाणे जिल्ह्याला बिलॉंग करणारा शाहिद शेखला आपण स्ट्रायकर एंड वरती पाहत. धावपलकावरती धावा आहेत 2 चेंडूचा खेळ संपलाय. तिथे 2 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर कव्हरला खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शाहिद सलीम शेखच्या बॅट मधून निघणारा हा स्ट्रोक स्वीपर कव्हरला वेगवान फटका पाहायला मिळाला. उजव्या एसीच्या बाहेर रूम मिळाला. या खेळपट्टीवरती वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज तितकेसे कारगर साबित होत असताना पाहायला मिळाले. नरेश ठोंबरे त्यापैकी एक आहे. हातनोली एक्सप्रेस हातनोली गावाला बिलॉंग करतो. परंतु रायगडचा असा एक गोलंदाज की रायगड जिल्ह्याच्या नावाने त्याला ओळखलं जायचं रायगड एक्सप्रेस. तो गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव आजही त्याच्याकडे आहे. त्या धाटणीचा खेळ देखील त्याला करावा लागेल. धावपलकावरती धावा त्या 4. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 98 रनचं टार्गेट इथे 99 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलं. 99 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. शाहिद शेख हा तोच खेळाडू आहे जो स्लॉक स्वीप चांगल्या रीतीने करतो. मोठमोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येतात. पूल चांगले करतो. परंतु खोलात टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण इथे होत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नरेश ठोंबरेच्या माध्यमातून आपण पाहत. धावपलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये स्थिरावलेली 4 आहे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगल्या दर्जाची झाली आहे. अचूकतेने गोलंदाजी झाली. संजयजी सुंदरे आणि प्रशांतजी तांडेल यांचं देखील आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन या आपण व्यासपीठावरती आपलंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावपलकावरती 4 नरेश ठोंबरे एक असं कोडं राहिलं ना की ही कोडं सोडवणं या फलंदाजांना अद्याप अवघड झालंय. धावा आलेल्या नाही आहेत. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड शाहिद सलीम शेखच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मध्ये भुरळ पाडली आहे. शाहीदचा हा स्ट्रोक आपण पाहतोय. काय फटका केला. नरेश ठोंबरेने उलटा टाकला होता हा बॉल. बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न केला. रीड केला आणि डाऊन द ग्राउंड इथे षटकार येतोय शाहीदच्या बॅट मधून. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला इथे डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावपलकावरती आहेत. 99चा करायचा 5 षटकांचा खेळ जिथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू तुमच्याकडे एकंदरीत इथून पाहिलं ना तर 24 बॉलचा खेळ इथून शीर्ष आहे. आणि जिथे 24 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता असेल ती 88 धावसंख्येची. 24 चेंडू आणि 88 धावा सहजासहजी बनणार नाही.
इथे त्या रीतीचा खेळही करून दाखवावा लागेल. साईडच्या अनेक पोस्टवरती आपण एक टॅगलाईन नेहमीच पाहतो, बेस्ट नेव्हर रेस्ट. आज तो बेस्ट परफॉर्मन्स साईडचा पाहायला मिळेल का हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहील. धाव फलकावरती धावा त्या 11. नेल्सन आकडा ऑन दी बोर्ड आहे, स्कोर कार्ड वरती 11 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथमेश 1 धाव संख्येवरती नॉट आउट आहे. शाहिद खेळतोय 5 बॉल 10 धावा त्याच्या बॅट मधून आला. नरेश टोंबरेने पहिल्या षटकात आलं. दुसऱ्या षटकामध्ये फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळतं. धाव फलकावरती 11 आहे. नागेश आला गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये सुरुवातीच्या षटकामध्ये कमी धावा खर्च करत असताना अगदी गोलंदाजाने चांगल्या रीतीची गोलंदाजी केली असंच म्हणावं लागेल, कारण गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी नंदनवन राहिलेली नाही आहे. इथे फलंदाजांनी अगदी यथेच्छ अशी धुलाई गोलंदाजांची केलेली आहे. पहिला बॉल सुरुवात इथे क्षेत्ररक्षक आहे चेडूच्या खाली. फर्स्ट विकेट गोज डाऊन. इथे शाहिद बाद होत असताना दाखल होत असताना पाहायला मिळतं. तिसऱ्या क्रमांकाच्या या भूमिकेला नेहमीच न्याय देणारा खेळाडू म्हणून आकाशकडे पाहिलं जातं, कारण आघाडीला येत असताना असू द्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरती असू द्या किंवा संघ अडचणीमध्ये असताना चौथ्या क्रमांकावरती असू द्या, त्याने नेहमी चांगल्या तऱ्हेची बॅटिंग केली. अनेक वेळेला शेवटच्या षटकांमध्ये काही चेंडू शेष असताना षटकारांची आवश्यकता असताना त्याने षटकार देखील घेतलेले आहेत. परंतु आज संघाला एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 23 बॉलचा खेळ इथून शेष आहे आणि 23 बॉल वरती जिथे 88 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत 11 धावा धाव फलकावरती. नेल्सन आकडा पुन्हा एकदा आहे 11-1. लोड फुल टॉस ऑन साइडला पिक केला, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. आकाशच्या बॅट मधून आकाशा पाठलाग चालू आहे. नागेश पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. उद्वेशीच्या बाहेर हा चेंडू टाकला, थोडासा पाठीमागे ठेवला. कवचला केले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. असा एखादा बॅटर हवा ना इथे US उमेश 11 कार्य टीमला जो एक मोठा चान्स देईल, कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर एक मोठा लक्ष उभं करत असताना पुढचा चेंडू बॅकफुटला डाऊन द ग्राउंड केला. ओव्हर द बॉलर हेड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रथमेशच्या बॅटमधून येतो हा चौकार. तरुणच्या बॅट मधून आलेली ती खेळी पुन्हा एकदा इथे साकारली जाईल का पाहावी लागेल, कारण 22 तर बनल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल ती धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचली होती. 22 तर बनल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे, अर्थात सामना अजूनही तितकासा बरोबरीत आहे.
उजव्या यशीच्या बाहेर रूम बनवला, जागा बनवली, डीप एक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक षटकार. या षटकाराच्या मदतीने 28 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. या फटक्यानंतर ना मला कुठे ना कुठेतरी आठवण झाली, जे मात्र स्वतःला शरीरापासून दूर, चेंडूला दूर घेऊन गेले स्वतःपासून आणि कवच केलेला हा स्ट्रोक ना जिथे सारजाच्या क्रीडांगणाची आठवण करून देतो, कारण त्याच क्रीडांगणावरती सचिन तेंडुलकरने अशा रीतीचे स्ट्रोक केले होते. हा चेंडू उजव्याशीच्या बाहेर होता, क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला, परंतु मैदानाच्या आतमध्ये दुहेरीसाठी पलटले. नाना DRS चा कॉल इथे करण्यात आलाय, रेफर करण्यात आलाय. पंचांकडे डिसिजन काय येतो पाहावा लागेल. वेस्ट साईड किती आहे हे देखील पाहिलं जाईल आणि खेळाडू बाद आहे की नाही. दोन्ही गोष्टीची शहानिशा करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर करण्यात आलेला पाहायला मिळतं. वेस्ट साईड किती आहे, खेळाडू आउट की नॉट आउट याची शहानिशा होईल. किंवा वेस्ट साईड साठी हा निर्णय, अर्थात 2 धावा तर पळून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. रन्स कंप्लीट झाला, अंपायरने हा डिसिजन दिलाय, रन झाला कंप्लीट. अर्थात इथे वेस्ट साईड किती आहे याची शहानिशा करण्यात येईल. द ग्रेट मराठा ध्रुवचंद्र आणि त्याच वेळेला कामेश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सर भरत वाघेला असतील, त्याच वेळेला अमित बाबा ठवाळ असतील, यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत आहोत. लेट सर दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी 2024 पर्व 7वे आपण अनुभवतो आहोत. क्रिकेटचा हा थरार दैदिप्यमान असं आयोजन. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी US उमेश 11 खार टीम 99 धावसंख्येचा पाठलाग करते आहे. प्रथमेश पवार आणि आकाश चिन्नर या जोडी मैदानाच्या आतमध्ये, या जोडीला आपण पाहत आहोत बॅटिंग करत असताना. केवळ 28 बनल्यात, अर्थात एकंदरीत आपण या 2 धावा यामध्ये जर ऍड केल्या जातील तर जिथे पूर्वार्धातील समीकरण आपण पाहिली तर पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये जिथे 30 बनल्या होत्या. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी, अर्थात 2 धावा इथे काउंट होती. 2 धावा इथे काउंट होतील, अर्थात 30 बनल्या. 30 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जिथे आपण पाहत आहोत एक चांगला खेळ करण्यासाठी जाणले जाणारे दोन्ही खेळाडू. ISPL स्पर्धा जिंकणारा बॅटर नॉन स्ट्राईक एंडवरती या जगातील आणि टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक पारितोषिकाची स्पर्धा जिंकणारा कर्णधार, ज्याला आपण नॉन स्ट्राईक रेंजवरती पाहत आहोत. तर आकाश असा एक खेळाडू आहे ना की ज्याने चांगला परफॉर्मन्स चांगल्या प्लॅटफॉर्मवरती नेहमीच दिलेला पाहायला मिळतो. आज सर्वोत्तम खेळ करून दाखवा लागणार आहे दोन्ही खेळाडूंना. आपल्या आयुष्यातील ते अविस्मरणीय क्षण किंवा अविस्मरणीय त्या स्पर्धा पुन्हा पुन्हा आठवाव्या लागतील. नरेश सोमरेला पाचारण करण्यात येते गोलंदाजी मार्कवरती. 30 धावा धापलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळत आहे. रायगडच्या तख्तामध्ये बिरुदावली रोवणारा नरेश सोमरे, कारण एकंदरीत सुधीर तांडेली या पंक्तीमध्ये होता आणि त्याच नावाने त्यांनाही ओळखलं जायचं. हा ब्रॅकर बॉल, नो बॉल, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धावा इथे मिळतील ते एकंदरीत त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 32 वरती जाऊन पोहोचतोय. नो बॉल आलेली एक सिंगल. 32 धावा धापलकावरती आहेत. मोठी फटकेबाजी करावीच लागणार आहे कारण ज्या रीतीचा खेळ इथे पाहायला मिळतोय.
धावफलकावरती धाबा आता 32. सांत्वन करण्यात येतं कारण नरेश सोमरेने पहिल्या षटकामध्ये 11 धाबा खर्च केल्या होत्या. गोलंदाजांना काहीशी या गोष्टीची जाणीव आणि ताकीद करून देत असताना आपण इतरत्र खेळाडूंना पाहत आहोत. कारण सामना कधी कोणत्या बाजूला झुकेल याचा मात्र नेम नाहीये. इथे क्रिकेटने रंग बदललेत. या क्रिकेटने इथे या स्पर्धेमध्ये रंग बदलत असताना पाहायला मिळालेत. इश्तियाक शेखने केलेला कालच्या दिवसाचा खेळ असेल, 3 बॉल आकड्याची मॅच संघाला जिंकून दिलेली पाहायला मिळाली. 91चा पाठलाग असेल, अगदी त्याच वेळेला मयूर कारंडेने खेळलेला खेळ हा देखील तितकासा वाखाणण्याजोगी राहिला होता. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पुन्हा एकदा पाहत आहोत गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल पोस्ट वन लाईव्हची टीम. अनिकेत जावकर असतील, साहिल आरोटे असतील, ऋषिकेश शिंदे असतील, अनिकेत आरोटे असतील, त्याच वेळेला जिमित आरोटे. एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतं. आजच्या दिवशी आवाज तुम्ही ऐकता, द व्हॉइस ऑफ इंडिया हरिजी पंड्या सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. अगदी त्याच वेळेला महेश चंदवनकर, नासिर शेख आणि अजयजी मात्रे यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आज ऑफिशियल्स म्हणून पाहत आहात. यतीश जोळी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आणि अमितजी वाघमारे यांची संपूर्ण टीम कामकाज करते. पुढचा बॉल नरेश सोमरे. ब्रीजचा बॉल कमी गतीने इथे आता आला होता. लोअर फुलटोस, हताश, निराश मुद्रेने पाहतो इथे प्रथमेश पवार. नाखुश आहे आपल्या स्ट्रोक सिलेक्शन वरती. कमी गतीने टाकला गेलेला हा बॉल इथे खेळण्याच्या आधी थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आला. स्वतःला पुन्हा एकदा माइंडसेट पुन्हा एकदा बनवण्याचा प्रयत्न करतोय कारण बीता व कल था हेच याच उपाधीप्रमाणे आपल्याला खेळ करावे लागेल. कारण प्रथमेश पवारला जे झालं गेलं विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज आडव्या बॅटने ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. ज्या वेळेला ओंकार 11 गिरगाव संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला त्या वेळेला आपण या संघाकडे युवा खेळाडूंना पाहिलं. परंतु आज या संघामध्ये उभेद खानला आपण पाहतो जो यशांच्या पाठीमागे पाहायला मिळतो. हर्षद पेंडारी या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. नरेश सोमरे या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. अर्थात 3 लेजेंडरी क्रिकेटर या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण पाहत आहोत ज्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. व पावसाळ्यात रबर बॉल असेल, त्याच वेळेला टेनिस बॉल क्रिकेट असेल, बंद मैदानातलं क्रिकेट असेल, हे नेहमीच चांगल्या दर्जाचे खेळलेले आहेत आणि त्यांना या संघामध्ये स्थान दिलेलं आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. इथून मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आकाश स्ट्रायकर रेटवरती 3 बॉल 8 धावा. त्याच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार त्याने खेचलाय. कमी गतीने डाऊन द ग्राउंड. आकाश चिंदारियाच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. बॅटची आतली कडा घेतली आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला परंतु एकेरी धाव इथे प्राप्त होईल. मैदानाच्या चहू बाजूला फटकेबाजी केली आहे आकाशने. चांगले स्ट्रोक केले. 2 षटकार त्याने घेतले. 5 बॉल 15 वरती 2 नॉट आउट खेळतोय. 40 धावा धावफलकावरती आहेत. 99 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. तिसऱ्या षटकातील अजून काही चेंडूचा खेळ शेष आहे. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल गोलंदाज नरेश. यावेळेला देखील फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. पवारचा वार पिका गेलेला नाही आहे अद्याप. 7 बॉल 20 धावसंख्येवरती 2 नॉट आउट खेळत. 46 धावा धावफलकावरती आहेत. वाट पाहतो आणि वाट लावतोय देखील. चांगले स्ट्रोक खेळलेत. एक चेंडू केवळ त्याला अपवाद राहिला जो लोअर फुलटोस होता. 7 बॉल 53ची गरज. 13 बॉल आणि 53ची आवश्यकता. यावेळेला थेट यशांचा वेग. खाली राहिला हा बॉल.
इथे फर्निचर केलं दिसतोय. खेळाडू क्रमांक बाद होईल तो दुसरा. प्रथमेश बाद. नक्की मानलं पाहिजे. म्हणजे संतोष जाधव तुझ्यासारखा व्यक्ती होणे नाही भावा. खूप खूप धन्यवाद. आणि आता प्रशांत नाबर म्हणजे गौतम वाघेलाचा भारतातील 140 कोटी लोकांमधला सर्वात मोठा फॅन. गौतम वाघेला चौकार कसा मारतो, षटकार कसा मारतो, गौतम कुठे चुकला, कुठे झुकला, कुठे चांगला खेळला याचं पूर्ण फीडबॅक देणारा त्याचा गुरु म्हणजेच प्रशांत नाबर. आणि उत्कृष्ट विकेटकीपर अभिनंदन. आणि आता बंड्या बॉईज ग्रुपचा सर्वात चिकना म्हणजेच संजय सुखदरे बाबा यांचा एक भव्य बाबा तिथे बघा. हा तुम्ही कॅमेरामध्ये आहात, स्माइल करा थोडं. येस जबरदस्त. संजय सुखदरे म्हटलं की आज अदानी इलेक्ट्रिसिटी जी आपण पाहतोय जबरदस्त सेवा देत आहेत. मानलं पाहिजे संजय भाऊ, तुम्हाला अभिनंदन. आणि जाऊया परत एकदा आपण आता जयेश भोसले यांच्याकडे उर्वरित खेळासाठी. धन्यवाद. जावा धावफलकावरती 2 खेळाडू बाद, 12 बॉल आणि विजयासाठी 53 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहील. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारा कोणी वाट कोणाची पाहू नका. जग जिंकायचंय, सारं जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. अकिबाला गोलंदाजी मार्क वरती 12 बॉल 53 ची आवश्यकता या मॅच मध्ये. अकिबला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. निबाड रिंग मैदानाच्या आतमध्ये रोहन भोसले दाखल होतं. रोहन भोसलेला या 53 धावा बनवाव्याच लागतील, कारण एक त्याची चुकी संघ अडचणीमध्ये पाहायला मिळाला होता. झेल निसटल्यानंतर बॅटिंग केली होती तरुणने. पुढचा बॉल, पहिला बॉल पहिल्या बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आकाश चिंदारियाच्या बाट पडू षटकार. षटकार आला त्याच्या बॅटमधून. लोअर फुलटो स्टिक करण्याचा प्रयत्न कमी गतीने हाताळला. अकीबने चारी मुंड्या चीट केलं फलंदाजाला. हा चेंडू इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहे. यानंतरचा सामना हा 4 षटकांचा राहील आणि जो सामना होईल शिव 11 घाटकोपर आणि या संघातील विजेत्या संघाचा अगेन्स्ट. बॅकफुट लॉंग साइडला हा पंप पुल, चेंडू होतोय गुल, सीमारेषेच्या बाहेर आला हा षटकार. डाऊन द ग्राउंड षटकार केला. बॅकफुटला येत असताना स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार खेचला. आणि एक कोलगेट स्माइल देखील आकाश चिंदरियाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाली, कारण बॅकफुटला कमी गतीने येणाऱ्या बॉलला ज्या पद्धतीने लपेटलं. 8 बॉल 27 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. कारण रन रेट 16.57च्या गतीने धावफलक पुढे सरकत आहे. 99चा पाठलाग चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे या संघाला तारणहाराची भूमिका अदा करणं गरजेचं असताना आकाश चिंदारिया बॅटिंग करतोय. अकिब पुढचा बॉल, आणखीन एक वन्स अगेन अनदर बिग षटकार.
8 चेंडू, आता मात्र 35 ची आवश्यकता. 8 बॉल आणि 35 ची गरज. काय षटकार आलाय डाऊन द ग्राउंड. आकाश 3 षटकार घेतले ती लगातारच्या 3 बॉल वरती असंच म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये केवळ एक चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा आला होता. पुढचा बॉल बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, वेगाने टाकला. हाफ ट्रॅकर होता. गुडले स्पॉट म्हणून एक राईज होणारा चेंडू, एक रायझिंग डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली आहे. हा चेंडू एक धाव देऊन जाईल. लेग बाईज येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 65 धावा धावफलकावरती आहेत. रोहन भोसले मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रेटवरती पाहायला मिळतं. कर्णधाराला एक कॅप्टन नॉक खेळावा लागेल. 34ची गरज आहे या सामना जिंकण्यासाठी. जीत के लिए अभी भी यहां से 34 रनों की जरूरत. पुढचा बॉल उजव्या बाहेर खोला टाकला. वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात आला. अकीबचा हा चेंडू जिथे एक्स्ट्रा रन देऊन जाईल. डीआरएस किंवा हाईट फॅक्टर आणि वेस्ट साइड साठी आहे. बाकी कोणत्याही गोष्टीसाठी डीआरएस घेण्यात येणार नाही आणि तो अवेलेबल देखील नाही आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 66 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 7 बॉल आणि 33 ची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. एखादा बॉल, एखादा चेंडू जर इथे या शेवटचा बॉल जर रडार मध्ये आला आणि त्यावरती रोहन भोसलेच्या बॅटमधून एखादा मोठा फटका पाहायला मिळाला तर यदा कदाचित मॅच बनू शकते. शेवटच्या षटकामध्ये सामना बनू शकतो. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती अनेक वेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग लिहिलेला होत असताना पाहायला मिळालाय. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. चला 7 बॉल आणि 33 ची आवश्यकता आहे. कोणत्याही स्वरूपाचा रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे. 7 बॉल आणि 33 ची गरज. 7 बॉल आणि 33 ची आवश्यकता आहे या सामन्याच्या दरम्यान. रोहन भोसले स्ट्राईक रेटवरती उभा आहे. महत्वाचा राहील त्याच्यासाठी हा बॉल किंवा हा चेंडू. एक मोठा फटका येणं गरजेचंच असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 66 धावा धावफलकावरती आहे. रोहन भोसलेसाठी हा महत्वाचा चेंडू राहू शकतो, कारण शेवटच्या षटकामध्ये या धावसंख्येचा आणि हार आणि जीत मधलं अंतर जर कमी करायचं आहे तर हा बॉल इम्पॉर्टंट आहे. डाव्या यष्टीवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. चिकी सिंगल इथे अर्जित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ती देखील वेगाने कंप्लीट होतीये. फेक धावा धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाईट बॉल आलाय. अवांतर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गोलंदाजाने इथे अतिरिक्त धाव हाताळत असताना पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण म्हणतो ना की पुढे असण्याचा गर्व आणि मागे असण्याची खंत कदापि बाळगू नका. हा सामना पुन्हा एकदा खुला झाला. 7 बॉल आणि 31 ची आवश्यकता आहे. अवांतर धावा खर्च करत असताना अकिबला आपण पाहतोय. शाळेच्या कवायतीमध्ये अनेक वेळा आपण पाहिलं की पुढे असणारा विद्यार्थी मागच्या क्रमांकावरती येतो. ज्या वेळेला शिक्षक पीछे मूड म्हणतात. क्रिकेटच्या खेळामध्ये असंच होतं. बॅकफुटला टॉप ऑफ द बाउन्स बॅकफुटला आले. बॅटची लिडिंग एज थर्डमॅनला आहे क्षेत्ररक्षक. धाव इथे मिळेल ती केवळ एक. सिंगलच्या मदतीने धावफलक वधारत असताना जाऊन पोहोचतोय ते 69 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. येणारे 6 बॉल 30 ची गरज. 6 चेंडू आणि 30 धावा. नेक्स्ट मॅच. चला रेडी राहा. बी अलर्ट. शिव 11 घाटकोपर संघ आपण तयार राहायचं. लगेच पुढचा सामना खेळण्यात येईल. बॉल आणि 30 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. गोलंदाज तरुण बीस्ट सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल ऑन साईडला. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून चेंडूच्या खाली येतोय. टीपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. आकाश चिंगारी बाद. 5 बॉल 30 ची गरज.
70 धावा धावफलकावरती आहे. पुढचा बॉल तरुण खाली राहिला. आज यष्टीरक्षकाचा भेद चेंडू घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू इथे येत असताना 4 बॉल आणि 30 ची गरज. पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं राहून गेला. मी मयूर कारंडेचं लक्ष वेधन की जिथे कुठेही असाल की आपण या मॅच संपण्याच्या आधी उपस्थित राहा. खुलात टाकलेला बॉल आणखीन एक चेंडू इथे अवार्थ स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. 12 बॉल 32 धावांची खेळी करणारा मयूर शिव 11 घाटकोपर टीमचा आपण तयार राहा. आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. JR स्पोर्ट्स थॉमस जाईस यांच्या माध्यमातून एक आकर्षक कॅप. त्याच वेळेला कामेश स्पोर्ट्स कामेजी पेडणेकर यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट्स दिली जाईल प्लेअर ऑफ द मॅच साठी. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार तथा मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार एकंदरीत दोन्ही खेळाडूंना आपण एकत्रित सन्मानित करणार आहोत एकाच वेळेला. मॅच खुली जाईल आता मात्र, कारण येणारे चेंडू राहिले ते इथून 3 बॉल. विजयासाठी आवश्यकता आहे ती 28 धाव संख्येची. तर पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. रोन ऑन स्ट्राईक. कमी गतीने टाकला, पिक केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. जितका उंच तितकाच लांब. षटकार. एकंदरीत खुला झालेला आपण पाहिला. तरुण कमी गतीने टाकला गेलेला हा चेंडू इथे रन्स मिळणार नाही. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, अर्थात हा आलाय तो डॉट बॉल. तरुण 20 ने 1 षटक हाताळले. एका षटकामध्ये धावा खर्च केला. ती एकंदरीत 8 बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून एक छोटासा करेक्शन आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल, कारण त्या पद्धतीने त्याने खेळ केलेला पाहायला मिळाला. 21 बॉल 64 धावांची खेळी त्याने साकारली. या तरुण 20 या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. परंतु मागील मॅचचा